थांबा ना. ये ग. Yeah, this is the mind-blowing palace. See? Yeah. Fantastic. Come. Shipra, come na. माझा विश्वास ढळू दिला नाहीस त्याबद्दल शतशः धन्यवाद. नाही माझा इंटरेस्ट नाही आहे त्याच्यात. हो त्यांना नाही म्हणून सांग. हो पक्का बाबा. बर बा नाही त्या रिसॉर्टच्या प्रोजेक्टचं काय झालं? काम बिम कधी सुरू करायचं सांगा. म्हणजे स्क्रॅप केलं मी ते प्रोजेक्ट. का म्हणजे तू लक्ष घालणार होतास त्याच्यात, गेल्यास घर सोडून. कोणासाठी करायचं हे सगळं? अहो पण मग तुम्ही स्क्रॅप का केलं? आय एम सॉरी पण नाही म्हणजे फक्त तू कारणीभूत नाही आहेस त्याला. अरे ती जागा विकत घ्यायच्या गोष्टी नुसत्या सुरू केल्या, अनेक अडचणी यायला लागल्या. म्हटलं नकोच ती जागा आपल्याला. हो अच्छा. पण मग ती होती कोणाची जागा? आहेत माझे एक जुने शत्रू. हा तुम्ही बोलला होता पण काय नाव काय त्यांचं? मधुसूदन शास्त्री. शास्त्री या शास्त्रींना कोणी आदिनाथ म्हणून मुलगा आहे? हो तो त्यांचा धाकटा मुलगा. आपल्याकडे चंदू येतो तो त्यांचा मोठा. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक कोइन्सिडन्स. काय झालं? हा तरीच त्या दिवशी मी तुमचं नाव घेतलं तेव्हा चेहरा पांढरा पडला होता एकदम त्या हरामखोराचा. तरीच. तू कसं काय ओळखतोस त्याला? मी नाही ओळखत.
सुलेखा ओळखते. सुलेखाचं लग्न ठरलं होतं आदिनाथ शास्त्री बरोबर आणि त्या हरामखोरानी ऐन वेळेला ते मोडलं आणि दुसऱ्या एका मुलीशी घॅटमॅट केलं. खूप डिप्रेशनमध्ये गेली होती नंतर सुलेखा, कारण ह्या लोकांनी नंतर खूप त्रास दिला तिला. हो बा, खूप नको नको ते आरोप केले. हरामखोर झाले. अभिमान माझं ठरलंच आहे रे की या गांडोळांना एक ना एक दिवस चांगलं ठेचायचं. पण वेळ आली पाहिजे. एक दिवस असा कणा मोडणार आहे ना यांचा, आयुष्यभर उभं राहण्याची हिंमत करू शकणार नाही कोणी. क्षिप्राताई, ओ क्षिप्राताई. अरे बापरे, इथे आत होय. अहो, तुम्हाला शोधण्यासाठी अख्खा वाडा पालथा घातला मी. घ्या, सगळ्यांनी चहा घेतला, तुम्ही पण घ्या. नाही विष्णू काका, मला आत्ता नको. काय हो, एक विचारू का तुम्हाला? काय? नाही, मी आल्यापासून बघतोय तुम्ही आमच्या वाड्याच्या भिंती अशा खरवडता, त्याचा रंग एका पिशवीत गोळा करताय. हे आता कुठली कुठली अंगणातली इकडची तिकडची माती गोळा करून हे काय चाललंय पिशव्यांमध्ये भरणं? अहो विष्णू काका, हा माझा छंद आहे. दगड मातीचा कसला आलाय हो छंद? घ्या. आहे. अहो, मी आणि माझे बाबा, आमचा अभ्यास आहे हा. जुन्या पुरातन काळातल्या गोष्टी शोधून काढणं, त्याचा इतिहास जाणून घेणं. विष्णू काका, ह्या जमिनीत ना खूप गोष्टी दडलेल्या आहेत, त्या ना लोकांसमोर आणणं. कधी कधी ना खूप खोल जावं लागतं. विष्णू काका, मला जेव्हा नील म्हणाला ना की तुमचा हा वाडा 100 वर्षांपेक्षा जास्त जुना आहे, तेव्हा माझ्याच्याने राहवलंच नाही. बघूया तुमच्या वाड्याचा इतिहास काय सांगतो आपल्याला. क्षिप्राताई, तसं असेल ना तर तुमच्या आवडीची एक गोष्ट आहे या वाड्यात. काय? या. यार, हो. यू मीन टनल? विष्णू काका, देवा शपथ. ये इकडून सांभाळून ये. बघ बघ, तुझ्या डोळ्याने बघ आणि खात्री करून घे. हा काय साधा सुद्धा खड्डा नाही आहे, खरं खुरं भुयार आहे. 5-7 फूट पुढे गेलीस ना की बंद होत आहे. होली काव, आय जस्ट डोंट बिलीव्ह दिस. अगं, सुरुवातीला मी सुद्धा बिलीव्ह दिस नव्हतो. बरं का क्षिप्रा, आधी ना आमचं हे आउट हाऊस होतं. ह्या आउट हाऊसमध्ये माझं अर्ध आयुष्य गेलं ग, पण मला माहित नव्हतं असं काय आहे इथे. आमच्या आउट हाऊसला जेव्हा आग लागली ना तेव्हा कळलं हे भुयार. विष्णू काका, आत किती फूट आहे म्हणालात तुम्ही? 5-7 फूट आहे आतमध्ये. मी उतरलो होतो ना एकदा, आणि आतमध्ये ना काही भेगा आहेत. त्या भेगातनं ना असा उजेड येतो आतमध्ये, म्हणजे पुढे पण असणार. विष्णू काका, टॉर्च आहे? टॉर्च कशाला? अहो द्या ना. कशाला? इथून दिसतंय ना तुला. विष्णू काका, काठावर बसून बघण्यात काय मजा आहे? असं काही दिसलं ना की डायरेक्ट उडी मारायची असते. ए, तू आतमध्ये उडी बिडी काय मारू नकोस. ऐक विष्णू काका, तुम्हाला काही काम असेल तर तुम्ही जा. मी जाते. नको नको जाऊ जागा. ऐक माझं हे प्लीज विष्णू काका. लागेल तुला. अगं सांभाळ, हळू हळू, डोक्याला लागेल तुझ्या. हळू. हुई क्या हमसे भूल
क्यों हमको छोड़ चले. हे दूध मला सांगा, आधी गेलाय कुठे सकाळी सकाळी? काही नाश्ताही केला नाही त्यांनी. आधी वकिलांकडे गेलेला आहे, त्याची काहीतरी अपॉइंटमेंट आहे आणि तिथून तो डॉक्टर सावंत यांच्याकडे जाणार आहे बहुतेक. पण आता हे वकील कशाला? अगं त्याचा आणि स्वप्नीलचा काहीतरी तो बिझनेस सुरू होतोय ना, त्याचे काही लिगल फॉर्मॅलिटीज आहेत. पण म्हणून काय न खाता पिता जायचं काय? वकिलांनी उपाशी बोलवलं होतं का? आता कामं करायची तर व्यवस्थित तब्येत. किती बोलशील तू? तू लहान मुलं काय का आता? भूक लागली तर खाईल बाहेर तू. तुमच्याशी वाद घालण्यात काय अर्थ आहे का? जाऊ दे. मूल उपाशी राहिल्यावर आईला काय वाटतं ना, तेच बापालाही वाटतं. आज सकाळी तुम्ही ठरवूनच आलात का की माझ्याशी भांडायचं म्हणून? ओ असं झालं का? अरे आय एम सो सॉरी. नाही रिअली सॉरी. तू जरा बस इथे. मला काम अरे बरी बस चाल- बस घे अहो. जरा. अरे हमसे थोड़ा सा चुकबुल हो गया, जरा माफ कर दो ना. पुरे आता थट्टा करू नका, हे नेहमीच आहे तुमचं. आधी टोचायचं आणि मग मग काय? काही नाही, करा काम करा तुमचं. नाही मी काय म्हणतो, तुम्ही काहीही म्हणू नका. तुम्ही तुमचं काम करा, मला माझं करू अगं दे. एक मिनिट बस ना जरा. पण गंमत सांगायची तुला. बस काय आहे, आपली मुलं आता मोठी झाली. ही गंमत आहे. गंमत पुढे आहे, ऐक ना. तर आपली मुलं आता मोठी झाली. आधीची नवीन फर्म सुरू होईल लवकरच. आणि दिवाळी येतेय, मला सुट्टी 4 दिवस. काय विचार काय? कसला विचार? जाऊया कुठेतरी दोघच. विश्य नको हा? अगं का नको? लग्नानंतर आपण फक्त कोल्हापूरला गेलो होतो अंबाबाईच्या दर्शनाला. त्यानंतर आज तागत कुठेही गेलो नाही. तेव्हा वेळही नव्हता, पैसेही नव्हते. पण आता दोन्ही आहे. पण आता वय नाहीये आपलं, कळलं? अरे कोण म्हणतो वय नाहीये? नवरा बायकोचं एकत्र बाहेर जाणार असतील तर वयाचा संबंध आला कुठे? मी एक काम करतो. काय? मुलांना सांगतो, म्हणजे ते तुझ्या डोक्यावरती बसतील आणि तुला माझ्याबरोबर पाठवतील. हो, काहीतरी उद्योग करून ठेवू नका, सांगून ठेवते. आणि आपण काही अगदी सगळ्या जबाबदाऱ्यातून मुक्त वगैरे झालेलो नाही आहोत. शेंडेफळ आपलं प्रियाला विसरू नका. तिचं काय? अहो हा, योग्य मुलगा मिळाला की तिचं लग्न होईल. डोंट वरी. खरं सांगू, मला वाटलं होतं मुलगा मिळालाय म्हणून, पण कोण? तुम्ही पण ना. स्वप्नील. कोण स्वप्नील? म्हणजे तू आपला स्वप्नील? अगं पण त्याचं तर मला कुठे माहिती होतं की त्याचं तसं. खरंच छान दिसला असता प्रिया आणि स्वप्नीलचा जोडा. नाही ग, मुळात प्रियानेच नाही म्हटलं असतं. नंतर ते एकमेकांशी बोलायचं तरी. सुरुवातीला त्याचं नाव जरी काढलं ना, प्रियाचा चेहरा एकदम वेडावाकडा व्हायचा. प्रिया तयार झालीच नसती. राहू दे, आता काय बोलून उपयोग. बघू कोण आहे तिच्या नशिबात. जेव्हा ठरेल तेव्हा ठरेल. आपलं काय ठरवायचं? हा, जाऊया ना, जाऊया वसईला जाऊया. क्यों हमको तोड़ चले, ये नाता तोड़ चले. विष्णू काका, तुम्ही माझ्या होणाऱ्या बायकोला क्षिप्रा, व्हॉट हॅव डन टू युअरसेल्फ? अरे हिने सरळ भुयारात उडीच घेतली ना रे. मी सांगतोय थांब थांब तरी ऐकेल तर शपथ. विष्णू. हा मालक. ए विष्णू, अरे काय दंगा चालवलायस रे बाबा. अरे क्षिप्रा, काय ग हे? काही नाही हो आजोबा, तुमच्या भुयारातली काही किलो माती माझ्या अंगावर आहे, बाकी काही नाही. तू भुयारात उतरली होतीस? आजोबा मला ना तुमच्याशी खूप बोलायचंय. मी पटकन वॉश घेऊन येते, मग आपण एक सेशन करू. ओके? ग पण हे आजोबा, या भुयाराचं दुसरं टोक कुठे बाहेर पडतं? ते मलाही माहित नाही. ग्रेट, मी पटकन वॉश घेऊन येते, मग आपण बोलू. हा
स्वप्नील बुवा वाऱ्यासारखी दुडदुडत असते नुसती. नाही, हे वादळ सांभाळता सांभाळता दमछाक होणार आहे तुमची. विष्णू काका, काय रे, तुम्ही कधी कुठल्या मुलाला खेळण्याच्या दुकानात घेऊन गेलाय का लहान, किंवा एखाद्या बाईला साडीच्या दुकानात, किंवा एखाद्या मांजराला फिश मार्केटमध्ये घेऊन गेलाय कधी? नाही बुवा, असले प्रसंग माझ्यावर कधी नाही आले. नाही, आजपर्यंत माझ्यावर सुद्धा आले नव्हते. पण क्षिप्राला या वाड्यात आणलं आणि मला वाटतं की मी जवळजवळ तसं काहीतरी केलंय. वाव, दॅट्स ग्रेट. आय मीन ग्रेट. लहान मुलाला खेळण्याच्या दुकानात, मांजरीला फिश मार्केटमध्ये, बाईला साडीच्या दुकानात आणि क्षिप्राला या वाड्यात. काय संबंध आहे? अरे स्वप्नील, आ आ आ आ आ आ माझी हयात गेली या वाड्यात, पण त्या भुयाराबद्दल मला काहीच माहित नव्हतं. विष्णू काका म्हणाले की आधी तिथे आउट हाऊस होतं. मग इतकी वर्ष ते तसंच होतं का तिथे दुसरं कोणीतरी राहायचं? फार पूर्वीपासून ते बांधकाम तसंच आहे तिथे. पूर्वी तिथे कोणीच राहत नसे. ते स्टोअर रूम, धान्याचं कोठार म्हणून वापरलं जात असे. म्हणजे शेतात जे धान्य निघायचं ते गोणीत साठवून त्या स्टोअर रूम मध्ये ठेवलं जायचं. पुढे पुढे शेतच गेली, मग ते कोठार ठेवून तरी मी काय करणार होतो, नाही का? मग विष्णूही मोठा झाला म्हणून त्या जागेची साफसफाई करून ती त्याला देऊन टाकली. पण आजोबा, तिथे कोणी भुयार का खणलं असेल? टाइमपास म्हणून तर कोणी भुयार खणत नाही ना. अगं, माझ्या वडिलांना छंद होता. कुठे पुतळेच उभे कर, कुठे कारंजीच बसव. त्यांनीच हे. नाही आजोबा, हाऊस म्हणून पुतळे आणि कारंजी ठीक आहे, पण भुयार, भुयार ही हौसेची नाही, कन्व्हिनियन्सची गोष्ट आहे. मला एक सांगा आजोबा, आपण भुयार का खणतो? एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जायला. करेक्ट, पण लोकांच्या नजरा चुकवत, जमिनी खालून. मग मला सांगा आजोबा, की त्यावेळी असं काय घडलं की तुमच्या वडिलांना लोकांच्या नजरा चुकवत त्या भुयारातनं जावं लागायचं? मला असं वाटतं आजोबा की या भुयाराचं दुसरं टोक वाड्याच्या आसपासच कुठेतरी असणार. कदाचित इतक्या वर्षात ते बुजलं असेल, पण थोडी मेहनत घेतली ना तर ते सापडेल. आणि ते जर सापडलं ना तर कदाचित तुमच्या मगाच्या प्रश्नांची उत्तरही सापडतील. श्रीराम श्रीराम. क्षिप्रा, हे सगळं तू कधीपासून करतेस? काहीतरी करायला हवं हे कळल्यापासून हेच करते. ते काय ना आजोबा, आर्किओलॉजी ही माझ्या वडिलांची पॅशन आहे आणि कदाचित ते त्यांच्यातून माझ्यात उतरलं असेल. आम्ही काय करतो माहिती आजोबा, काळाने आपल्याला काही कोडी घालून ठेवलीत आणि त्यांचे लिमिटेड क्ल्यूज सोडलेत. त्या क्ल्यूजचा उपयोग करून आम्ही ती कोडी सोडवायचा प्रयत्न करतो. कोडी? क्षिप्रा, चल माझ्या बरोबर. मला तुला तुझ्या आवडीची एक गोष्ट दाखवायची आहे. काय?